गर्दा जय जयकार बंधुनो, गर्दा जय जयकार। शिक्षक समिती विजयदायिनी मंगल साक्षात्कार, शिक्षक समिती विजयदायिनी मंगल साक्षात्कार। नमस्कार, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बानोकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची 11,000 रिक्त पदे राज्य शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। ही प्रक्रिया काही जिल्ह्यात पूर्ण झाली आहे, तर काही जिल्ह्यात उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी पूर्ण। या प्रक्रियेचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने स्वागत केले असून उर्वरित रिक्त पदेही तातडीने भरण्याची कार्यवाही केली जावी असे आवाहन शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी राज्य शासनास केले आहे। जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची कार्यवाही पूर्ण करणे आवश्यक आहे, मात्र राज्य शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आक्षेप महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केला आहे। अवघड क्षेत्रात कार्यरत, पूर्वीच्या बदल्यात विस्थापित झालेले आणि इच्छुक शिक्षकांच्या बदल्यांच्या कार्यवाहीसह आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना तातडीने मुक्त करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शासनाकडे केली होती। राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन, ग्रामविकास विभागाचे उपसचिव PD देशमुख यांच्याशी जिल्हांतर्गत बदली संबंधाने तसेच आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यासाठी शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, सल्लागार विजयकुमार पंडित तसेच राज्य सहसचिव किशोर पाटील यांनी या संबंधात पाठपुरावा केला होता आणि परिणामतः दिनांक 6 मार्च रोजी शालेय शिक्षण विभागाने ग्रामविकास विभागाला पत्र दिले आणि दिनांक 11 मार्च रोजी ग्रामविकास विभागाकडून पत्र काढत शिक्षण सेवक पदस्थापनेपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्याचे निर्देश सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। शिक्षक समितीचे ज्येष्ठ नेते आणि सोलापूर जिल्हा शाखेचे माजी अध्यक्ष अनिल बापू कादे यांचा सेवापूर्ती सोहळा व शिक्षक मेळाव्याचे आयोजन सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या माध्यमातून रविवार दिनांक 3 मार्च रोजी करण्यात आले होते। याच वेळी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता संवर्धनाच्या दृष्टीने तसेच समाजाभिमुख कार्य करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांचा सन्मान छत्रपती परिवार मरवडे या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला। या कार्यक्रमाला राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे, विद्यमान आमदार समाधान अवताडे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते उदयराव शिंदे, राज्याध्यक्ष विजयजी कोंबे, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, सोलापूरचे उपजिल्हाधिकारी अभयसिंग मोहिते, शिक्षणाधिकारी कादर साहेब तसेच शिक्षक समितीचे राज्य, विभागीय, जिल्हा तसेच तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने राबविलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत वाशिम जिल्ह्यातील साखरा शाळेला 31 लाख रुपयाचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे। साखरा येथील शाळेचे मुख्याध्यापक राजू महाले हे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वाशिम जिल्हा शाखेचे सरचिटणीस असून त्यांच्या नेतृत्वात साखरा शाळेने यापूर्वी सुद्धा राज्य शासनाचे अनेक पुरस्कार प्राप्त केले असून या शाळेला आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा बहाल झालेला आहे। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धा जिल्हा शाखेने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा महिला कर्मचारी व शिक्षकांकरिता आरोग्य शिबिराचे आयोजन रविवार 10 मार्च रोजी केले होते। यावेळी सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने महिला कर्मचारी आणि शिक्षकांची हिमोग्लोबिन व स्त्री रोगाचे संबंधाने मोफत तपासणी केली। सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर स्मिता सचिन पावडे यांनी महिला आरोग्य विषयक उद्बोधन केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे होते। कार्यक्रमाचे उद्घाटन प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉक्टर नीतू गावंडे यांनी केले। उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करणाऱ्या 8 शिक्षकांचा यावेळी सावित्रीबाई फुले उत्कृष्ट महिला शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमात शिक्षक समितीचे राज्य, विभागीय, जिल्हा तसेच तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते उदय शिंदे, राज्याध्यक्ष विजय कोंबे, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी दिनांक 2 ते 4 मार्च दरम्यान विविध कार्यक्रम प्रसंगी जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, नाशिक येथे भेटी देऊन शिक्षक समितीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह संघटनात्मक व शिक्षक चळवळीच्या दृष्टीने चर्चा केली।
निराधार व वंचितांचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून समाजाची मानसिकता बदलायला हवी असे प्रतिपादन शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी केले। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पणदूर येथील सन्विता आश्रमात जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृती दिनाच्या निमित्ताने आश्रमातील निराधार महिलांसाठी किराणा साहित्याचे वितरण महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सिंधुदुर्ग जिल्हा महिला आघाडीच्या माध्यमातून करण्यात आले होते। यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे अध्यक्ष विठ्ठल गवस यांनी सन्विता आश्रमाचे संदीप परब यांच्या कार्याचा सन्मान केला। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सातारा जिल्हा शाखेचे सरचिटणीस म्हणून खटाव येथील संतोष मांढरे यांची निवड करण्यात आली। सातारा शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून किरण यादव यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्यामुळे सातारा जिल्हा सरचिटणीस पद रिक्त झाले होते। राज्य नेते उदय शिंदे, राज्याध्यक्ष विजय कोंबे, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर आदींनी संतोष मांढरे यांच्या निवडीचे स्वागत केले आहे। नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केंद्रप्रमुख म्हणून 105 शिक्षकांना 4 मार्च रोजी पदोन्नती दिली। राज्यात केंद्रप्रमुखांच्या शेकडो जागा रिक्त असताना नाशिक जिल्हा परिषदेने केंद्रप्रमुख पदोन्नतीची प्रक्रिया राबविल्याबद्दल शिक्षक समितीने नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांचे आभार मानले आहे। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा फलटण तालुका मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता। फलटण तालुका शिक्षक मेळाव्याचे उद्घाटन शिक्षक समितीचे राज्य नेते उदय शिंदे यांनी केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक समितीच्या जिल्हा शाखेचे अध्यक्ष विश्वंभर रणनवरे होते। यावेळी सातारा शिक्षक बँकेचे नवनियुक्त चेअरमन किरण यादव व जिल्हा शाखेचे नवनियुक्त सरचिटणीस संतोष पांढरे यांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमात शिक्षक समिती परिवारातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या मंगळवेढा तालुक्याचे सरचिटणीस अमित बोरखडे यांनी मंत्रालयातील अधिकाऱ्यांना सुंदर अक्षराचे धडे दिलेत। मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मुंबई येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील बाबाराव दिघीकर यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले। त्यांच्या इच्छेनुसार देहदान करण्यात आले। जिल्हा परिषदेच्या अडेगाव प्राथमिक शाळेतील शिक्षक उदय दिघीकर यांनी त्यांच्या वडिलांचा देहदानाचा संकल्प पूर्ण केला। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या मालवण शाखा महिला आघाडीच्या माध्यमातून महिला सभासदांसाठी दिनांक 24 व 25 फेब्रुवारी रोजी कर्नाटक, मुरुडेश्वर, होनावर, गोकर्ण अशा अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नाशिक जिल्हा कार्यकारिणीची बैठक रविवारी 10 मार्च रोजी नाशिक येथे संपन्न झाली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रकाश अहिरे होते। शिक्षक समितीचे माजी राज्याध्यक्ष काळूजी बोरसे पाटील, विभागीय अध्यक्ष सुनील भामरे, जिल्हा नेते जीभाऊ बच्छाव, राज्य कार्यकारिणीचे सदस्य संजय पगार, पेन्शन आघाडीचे राज्य सचिव श्रीकांत देवरे, जिल्हा सरचिटणीस साहेबराव पवार आदींसह नाशिक जिल्ह्यातील जिल्हा सर्व तालुका शाखा कार्यकारिणीचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीची बैठक रविवारी 10 मार्च रोजी यवतमाळ येथे आयोजित करण्यात आली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शाखेचे अध्यक्ष पुंडलिक रेकलावर होते। जिल्हा सरचिटणीस संदीप मोहाडे, पेन्शन आघाडीचे राज्य प्रमुख प्रफुल्ल पुंडकर, यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष महेश सोनेकर यांच्यासह यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षक समितीच्या सर्व शाखांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत वर्धा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंडीला प्रथम, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खापटीला द्वितीय तर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सास्तीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे। आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो। धन्यवाद। जय समिती। गरजा जय जयकार बंधुनो, गरजा जय जयकार।